बघा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते की नाही बघा. ओके. मला वाटतं पण 7 वाजले. सुरू करू. ओके. ठीक आहे. तर काल आपण एक्सटेंड रिपोर्ट बऱ्यापैकी संपवलं होतं आणि आपल्याला काल काय काय केलं होतं बघा. एक्सटेंड रिपोर्ट आणि त्याच वेळेला लिसनर्स या दोन गोष्टी एकामेकांमध्ये आपण वापरल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला कालचा थोडंसं कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती, पण ती आता कॉन्फिगरेशन लेवलच्या गोष्टी आलेल्या असल्यामुळे तर आपण अं, इकडे माय लिसनरची फाईल आणि माय लिसनरची फाईल इकडनं आणि युटिलिटीज मध्ये एक्सटेंड रिपोर्टची फाईल. ठीक आहे. या दोन फाईलवर आपण काल फोकस ठेवला होता. ठीक आहे. आणि आपण बघितलं होतं पहिल्या तर आपल्याला एक्सटेंड रिपोर्ट मध्ये जे पण एक्सटेंड रिपोर्टचं काय जे फंक्शन आहे ते आपल्याला बनवून त्याचा आपल्याला एक्सटेंड रिपोर्ट नावाचा ऑब्जेक्ट आपण सेंड करत होतो आणि त्याच्यामध्ये आपण कॉन्फिगरेशन बरंच देत होतो. तर हे फक्त मी 4च कॉन्फिगरेशन वापरलेत. अशी खूप सारी कॉन्फिगरेशन आहेत. आणि जर सिस्टीम आपली जर प्रॉपर आपण प्रॉपर्टी फाईल सेट असेल तर डॉट ग्रेट प्रॉपर्टी वापरून पण आपण ते कॉन्फिगरेशन बोलू शकतो. म्हणजे उद्या आपल्याला URL टाईप करायची आहे, उद्या आपल्याला टेस्ट केसचं नाव टाईप करायचं आहे, जे पण आपल्याला करायचंय, जे पण करायचंय, काहीही, अक्षरशः काहीही आपण त्या प्रोजेक्टमध्ये त्या आपल्या रिपोर्ट वरती टाकू शकतो हे वापरून. त्यामुळे हे आपल्याला कस्टमाइज यांनी दिलंय, हे आपण बघितलं होतं की आपल्याकडे आणि ती फॅसिलिटी दिली आहे. आणि हे वापरण्यासाठी आपण बघितलं होतं कुठून वापरायचं. तर त्यासाठी आपण लिस्नरचा कन्सेप्ट बघितला होता, जो याच्यासाठी लिमिटेड नाहीये, तो कुठेही वापरू शकतो. तर तो स्क्रीनशॉट साठी पण वापरतात असं मी तुम्हाला म्हटलं होतं. आणि स्क्रीनशॉटचा व्हिडिओ पण मी आज टाकलाय. तुमच्यापैकी अं, किती जणांनी बघितले माहित नाही, पण आपल्या याच्यावर मी एक नवीन प्लेलिस्ट बनवली आहे. ठीक आहे. आणि ती आहे हा. तर जावा इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणून मी बनवली आहे, सेलेनियम जावा इंटरव्ह्यू क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये मी तो आपला याचा सुरुवातीला टाकलाय, कारण तो बघून तुम्हाला लिसनर्स थोडेसे कळतील. लिसनर्स एकदम सोपा पार्ट कसा युज करायचा त्याच्यामध्ये लिहिलंय. तर आता बाकीचे जे आपले व्हिडिओज आहेत जे बाकी ते मी सगळे याच्यामध्ये टाकेन. जे पण आपले छोटे छोटे गोष्टी राहिल्यात आपल्या, ठीक आहे, ते सगळे मी याच्यामध्ये टाकेल. तर ही पण रेफर करा. म्हणजे ही कुठला फ्लो अडवणारी नाहीये. आपला फ्लो तर असाच आहे आणि फ्लो तर संपलाय आपला आता. पण हे इंडिव्हिज्युअल तुम्हाला ऍज अ इंटरप्रिटेशन म्हणून तुम्ही करू शकता. ज्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या राहिल्यात त्या मी याच्यामध्ये सगळ्या टाकून देतोय. तर आता आज तर आजच्याला हे लागत होतं म्हणून हे लवकर आज टाकला बघ. पण तो आरामात बघा, त्याची काही अशी डिपेंडन्सी नाही. पण लिस्नर्स कसा असतो, सोपी एक गोष्ट कळण्यासाठी म्हणून बघा की स्क्रीनशॉटचा कोड त्याच्यामध्ये कसा आपण घेतो त्याचा एक व्हिडिओ बनवलाय फक्त, आपला वेळ जाऊ नये म्हणून. तर ते होतं लिस्नर्स. जे आपण म्हटलो की लिस्नर्स म्हणजे की फक्त तो रिपोर्टसाठी, एक्सटेंड रिपोर्टसाठी वापरला जातो असा अर्थ नाहीये. तर लिस्नर एक कन्सेप्ट आहे. त्याला कसा वापरायचा, कुठे वापरायचा, हे आता सगळं ठरेल तुमच्यावर. ठीक आहे. आपल्या कॉमन सेन्स नुसार आपण त्याला ठरवतो. आणि इथे आपण त्याचा वापर, लिस्नरच्या कन्सेप्टचा वापर आपल्या रिपोर्ट प्रिंटिंग साठी करून घेतो. म्हणून आपण काय केलंय, तर याच्यामध्ये एक तर सुरुवातीला एक एक्सटेंड रिपोर्टचा जो नॉर्मल ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, तो स्टोअर केला. ठीक आहे. हे जनरेट एक्सटेंड रिपोर्ट फंक्शन आपण कॉल केलं.
ठीक आहे. तर हे नाव कुठे सुद्धा होते. ठीक आहे, इकडे बघा. हे जनरेट एक्सटेंड रिपोर्ट जे आपण केलं होतं ना इकडे, तर हे फंक्शन नीट लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. म्हणजे हा कोड एक्सप्लेन करायचा काल राहिला होता. हा मी फक्त तुम्हाला दाखवलं होतं, मी म्हटलं तो आज एक्सप्लेन करतो, तर आता एक्सप्लेन करणं सुरू केलं मी. तर इथे आपण हे जे फंक्शन बनवलं होतं, तर ते फंक्शन आपण काय करतो याच्यामध्ये सगळ्यात पहिला ऑन स्टार्ट, म्हणजे आपलं एक्झिक्युशन एकदा सुरू झालं रे झालं की सगळ्यात पहिलं आपण काय करतोय, ते फंक्शन कॉल करतोय. ठीक आहे. आणि मग त्याचं जे पण आपण ऑब्जेक्ट तिथनं रिटर्न केलंय शेवटला, इकडे बघा, शेवटला रिटर्न केलाय हा ऑब्जेक्ट. हा जो ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये हे सगळं कॉन्फिगरेशन घेऊन जेवढं जेवढं आपण सेट केलंय त्या सगळ्याला लोड केलेला ऑब्जेक्ट आपल्याला मिळतोय, तो आपण इकडे झेलतोय म्हणजे इथे स्टोअर करतोय. मग आता याच्या पुढलं जे पण आपलं ज्या पण गोष्टी आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपण ह्याला वापरणार आहोत. हम्म? तर तर ही आपण सुरुवातीला गोष्टी केली. आता पुढे बघा, मग पुढे आपल्याला जसं करायचं तसं आपण करतो. म्हणजे जसं की आता बघा, ऑन स्टेट टेस्ट स्टार्ट असेल, म्हणजे एखादी टेस्ट केस स्टार्ट झाली की आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला अ, त्याच्यामध्ये एक आपण रिझल्ट आपल्याला पाहिजे. आणि त्या रिझल्ट मध्ये काय पाहिजे, कुठली टेस्ट केस आहे, ठीक आहे, त्या टेस्ट केसचं नाव आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण हे फंक्शन वापरतोय आणि ते एक्सटेंड स्टेट मध्ये स्टोअर करतोय. ठीक. आणि अ, इथे आपण काय करतो, या एक्सटेंड स्टेट मध्ये त्याच्या स्टेटस मध्ये आपण काय देतोय की याचं नाव आणि त्याची इन्फो. ठीक आहे. इन्फो म्हणजे फक्त त्याच्याबद्दलची माहिती, आणि बाकी काही नाही की तो पास आहे किंवा फेल असं काहीच नाही. फक्त नाव आणि इन्फो एवढंच त्याच्यामध्ये येईल. म्हणजे इन्फो तो वर्ड येईल, आणि त्या फक्त कुठली मेथड होती त्याचं नाव येईल. ठीक आहे. तर इथून आपण हे नाव घेतलं आणि फक्त मेसेज काय की ही पर्टिक्युलर टेस्ट केस एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झालेली आहे, असं फक्त तिथे दिसेल आपल्या आउटपुटमध्ये. तर एवढं फक्त प्रत्येक टेस्ट एक्झिक्यूटला दिसावं म्हणून हे आपण फंक्शन टाकले. ठीक आहे, की फक्त एखादी टेस्ट केस एक्झिक्यूट व्हायची सुरुवात झाली हे कळावं आपल्याला म्हणून फक्त हे टाकले. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण काय केलं, तर हे जे इंटरनल त्याचे फंक्शन्स आहेत, रिझल्ट डॉट गेट नेम वगैरे, ते वापरलंय. आणि एक्सटेंड रिपोर्टचं आपण याच्यामध्ये क्रिएट टेस्ट नावाचं फंक्शन वापरलंय. तर हा काय करतो, जेव्हा टेस्ट केस सुरू होईल, एक्सटेंड रिपोर्ट कानोसा घेत राहतो, आणि जेव्हा एखादी टेस्ट केस सुरू होते त्यावेळेला तो काय करतो, तिचं नाव घेतो आणि ते इकडं आपण हे बघा, लॉग डॉट लॉग म्हणजे काय, तर प्रिंट सारखं. आपण काय करतोय, एक्सटेंड टेस्ट डॉट लॉग म्हणजे तिथे ते ही गोष्ट प्रिंट होते ते आपल्या कन्सोल मध्ये. ठीक आहे. डॉट लॉग हे फंक्शन जे आहे ते काय करतं, ते सगळं प्रिंट करतं. म्हणजे हे आहे ते ऍज इट इज, आणि इथे याचं नाव हे ते काय करतं, प्रिंट करतं. आता ऑन टेट सक्सेस सुरू झाल्यावर आपल्याला एवढं पाहिजे, पण सक्सेस झाल्यानंतर आपल्याला त्याचा स्टेटस पाहिजे. ठीक आहे. तर मग त्या स्टेटस साठी आपण एक वेगळं फंक्शन घेतोय. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी आपण काय करतो, स्टेटस डॉट पास. आणि ही जर खरोखर सक्सेसफुल झाली असेल टेस्ट केस, तर आपण इथे काय दाखवतो, तर स्टेटस डॉट पास असा पास स्टेटस दाखवतोय आपण. आणि कुठली टेस्ट केस पास झाली तर त्याचं जे पण नाव असेल ते परत रिझल्ट डॉट गेट नेमने आपण घेतो. ठीक आहे. तर आता याच्यामधलं लॉजिक एवढं समजून घ्या की हे पास झाली की फेल झाली आपल्याला कळत नाहीये. हे करण्याचं काम कोण करतं, तर हे करतात लिसनर्स. ऑन टेस्ट सक्सेस म्हणजे जर टेस्ट केस खरोखर सक्सेसफुल झाली असेल याचा कानोसा लिसनर्स घेतो, आणि सक्सेसफुल झाली असेल तरच तो इकडे घुसतो. एखादी टेस्ट केस सुरू झाली असेल तरच तो इकडे घुसतो. एखादी टेस्ट केस आपला प्रोग्राम सुरू झाला असेल तरच तो इथे जातो. म्हणजे ही जी सगळी आहे की त्यावेळी तिथे जाणं, ही इंटेलिजन्स कोणाचं आहे, तर लिसनर्स आहे. हे डोक्यात ठेवा. हे लिसनर्स का वापरले, पास झाली असेल तर तिकडे येईल म्हणून पास झाल्यावर काय लिहायचंय आपण त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. फिनिश एकदा सगळी झालं तर मग तो इकडे येईल. त्यामुळे फिनिश झाल्यानंतर आपण फ्लश वापरतो, म्हणजे फ्लश मध्ये जे पण काही आपल्याला मेमरी असेल किंवा जे पण आपल्याला सपोज काय म्हणतात त्याला, कॅशे क्लिअर करायचं असेल, म्हणजे कळलं ना, म्हणजे शेवटच्या ज्या आपल्या काही गोष्टी असतील. हं? तर म्हणजे थोडक्यात जो एंड लावून फिनिशला जो आपल्याला कोड आहे तो आपण इकडे वापरतो. ठीक आहे. आणि शेवटला आपल्याला रिपोर्ट कधी जनरेट करायचं, तर शेवटला. त्याच्यामुळे आपण जो रिपोर्ट जनरेट करण्याचं काम आहे ते पण आपण ऑन फिनिशला करतो, कारण रिपोर्ट शेवटला आपला हा जनरेट झाला पाहिजे मेन वाला. आणि म्हणजे एक जो आपला प्रॉपर HTML रिपोर्ट बनेल, आणि ती फाईलचा पाथ पण आपण इथे देतो की कुठे रिपोर्ट जनरेट झाला पाहिजे. तर मग त्याची आपण युजर डायरेक्टरी टेस्ट आउटपुट मध्ये एक्सटेंड रिपोर्ट नावाच्या फोल्डर मध्ये काय कर, हा रिपोर्ट जनरेट कर, असा पूर्ण प्रॉपर त्याला पाथ देतो.
ठीक आहे. तिथे आपण त्याला हे वगैरे लावले, एक्सेप्शन वगैरे पण लावले. तर असं आपल्याला जिथे पाहिजे त्या ठिकाणी आपण, म्हणजे आता या चारच मेथड आपण वापरल्यात, आणखी खूप मेथड आहेत. तर ज्या ज्या पाहिजे, म्हणजे सक्सेस झाल्यावर काहीतरी झालं पाहिजे, फेल झाल्यावर काहीतरी, तर फेल इथे आपण फक्त ऑन सक्सेस वापरली आहे. ठीक आहे. तशी ऑन टेस्ट फेल पण वापरू शकतो आपण. ठीक आहे. तर फक्त ते फेल झाल्यावर ते पण येईल. ते पण एक फंक्शन घेऊन स्टेटस डॉट फेल करून त्याची पण नाव आपण टाकू शकतो. म्हणजे आपल्यावर आहे की आपल्याला काय काय दाखवायचं आपल्या रिपोर्टमध्ये. हे सगळं कस्टमायझेशन आपल्याला काय होतं, इकडे मिळून जातं. ठीक आहे. तर असा याचा वापर आपण पाहिजे तसा करू शकतो. आणि ही त्याने आपल्याला कस्टमायझेशन जे पाहिजे ते आपल्यानुसार ऍड किंवा डिलीट करण्याची किंवा आपल्या सोयीनुसार ठेवण्याची याने जी फ्लेक्झिबिलिटी दिली आहे, त्याच्यामुळे एक्सटेंड रिपोर्ट लोक वापरतात. ठीक आहे. जे टेस्ट एनजीकडे नाहीये. टेस्ट एनजी रिपोर्ट पण चांगले असतात दिसायला, पण त्यांनी जे दिलंय तेवढंच दिसतं. आपण नाही ठरवू शकत की आपल्या रिपोर्टवर काय पाहिजे. उद्या क्लायंट म्हटलं की मला कुठली टेस्ट केस होते त्याचं नाव पाहिजे. ठीक आहे, 2 मिनिटात देतो असं आपण म्हणू शकतो. तो म्हटला की मला ही जी डेटचा फॉर्मॅट असा नकोय. ठीक आहे. उद्या तो म्हटला आणखीन कुठली तरी गोष्ट की अ, याच्यामध्ये तुमचा कुठला ब्राउझर चाललाय ते पण दिसलं पाहिजे, क्रोमवर चाललंय हे पण तिथे रिपोर्टमध्ये आलं पाहिजे. 2 मिनिटात देतो. कारण प्रत्येकासाठी आपण फक्त काय करून सिस्टीम डॉट गेट प्रॉपर्टी घेऊन इथे फक्त काय करायचं, कॉन्फिग करून ते जे नाव आहे ते आपण तिथे प्रिंट करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे पण आपल्याला पाहिजे ते आपण त्याच्यावर टाकू शकतो. असं आपल्याला याने पॉवर दिली आहे. त्यामुळे ते हिट आहेत. हा, तर या दोन गोष्टी मी सांगितल्या की एक म्हणजे एक्सटेंड रिपोर्ट नावाचा एक आपल्याला युटिलिटीज मध्ये बनवायचा क्लास आणि त्याच्यामध्ये या गोष्टी टाकायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माय लिस्नरचा वापर करून त्याला कॉल करायचा त्या इव्हेंटला. ऑन स्टार्टला तो एक्सटेंड रिपोर्ट आणि नंतर छोट्या छोट्या इव्हेंट्सला त्या मेथड्स, त्याच्या ज्या पण मेथड्स आहेत त्या. हा एक सिस्टमॅटिक पॅटर्न आहे. आणि हा कोड तुम्हाला कोणी विचारत नाही, त्यामुळे हा कोड काही लक्षात ठेवू नका किंवा पाठ करू नका. फक्त माहिती असू दे की कसं करते. या कोडच्या डिटेलमध्ये जाण्याची म्हणजे गरज नाहीये. पण कसे वापरतात माहिती असू दे रिपोर्टचा. हा, पण याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आपली हे करायची की हे एवढंच करून भागत नाही. तर आणखीन एक बदल करायला लागतो. तो पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे 3 बदल तुम्हाला एक्सटेंड रिपोर्ट बद्दल सांगताना डोक्यात आले पाहिजेत. ठीक आहे. एक्सटेंड रिपोर्ट बद्दल कोणी विचारलं काय असतं, तर तुम्हाला पहिलं तर सांगायचंय की कुठे आहे. आता तुम्ही प्रॉपर फ्रेमवर्क नी सांगणार की एक्सटेंड रिपोर्ट बद्दल, म्हणजे आता समजा असा प्रश्न आला की रिपोर्टिंग कसं करता तुम्ही, असं विचारतात जनरली इंटरव्ह्यू मध्ये. मग आपण तेच सांगतो की फॉर रिपोर्टिंग वी आर युझिंग एक्सटर्नल libraries from extent report. We are extensively using extent report for reporting, and for that we have used the dependencies already. We have taken the dependencies of extent report in Maven file, and then we have created extent report class, a separate extent report class in the utilities. और असं पण म्हणा चांगली पद्धत की वी हॅव क्रिएटेड वन एक्सटेंड रिपोर्ट युटिलिटी. म्हणजे याला युटिलिटीजच्या अंडर तुम्ही जे पण टाकता त्याला एक युटिलिटी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना असं कीवर्ड तिकडले कसे असतात की कुठे वापरता एक्सेंट रिपोर्ट तुम्ही हे सांगायचं. एकतर डिपेंडन्सी म्हणजे बाहेरची गोष्ट आहे, आमची नाहीये, हे कळलं पहिल्या स्टेप मधनं. दुसऱ्या स्टेप मध्ये मी सांगितलं की आय एम युझिंग दॅट ॲज अ युटिलिटी, म्हणजे त्यांना एवढं कळलं की तुम्ही युटिलिटी फोल्डर मध्ये वापरताय. ठीक आहे. त्याच्यानंतर मग म्हणायचं अँड फॉर युझिंग दॅट वी आर टेकिंग हेल्प ऑफ लिसनर्स अँड ऑन स्टार्ट मेथड ऑफ द लिसनर्स वी आर launching that extent report. Means we are actually taking the object of extent report, and then we are using various methods like on test, start, on test, success, and we are using various means methods of IT listener, sorry, ITest listener, uh, and we are directly according to that conditions we are taking the reports. असं आपण म्हणू शकतो. आणि आणखीन एक हे एवढं सांगितलं म्हणजे तुम्ही एकतर मेवेनच्या डिपेंडन्सीचा उल्लेख केला, त्याच्यानंतर युटिलिटीचा उल्लेख केला की कुठे करतोय तो क्लास, तिसरा म्हणजे लिसनर्स मधून वापरतोय याचा उल्लेख केला, आणखीन एक चौथा उल्लेख आवश्यक आहे. हे उत्तर सांगताना तो म्हणजे काय, त्याच्यात आणखीन एक चेंज करायला लागतो. तो काल आपल्याला सांगायचा राहिला होता. तर तो म्हणजे की तुमची जी टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल असते, ठीक आहे, त्या टेस्ट एनजी फाईल मध्ये सुद्धा तुम्ही लिसनर्स टाकणं गरजेचं आहे. आणि त्या लिसनर्स क्लास हा जो तुमचा आहे ना, हा याचा पाथ, प्रॉपर पाथ त्या टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मध्ये देणं गरजेचं आहे. तर ही चौथी एक स्टेप तुम्हाला सांगायला लागते किंवा लक्षात ठेवायला लागते लिसनर्स बद्दल बोलताना. तर आपल्या टेस्ट एनजी आपली फाईल कुठे आहे, तर आपली मला वाटतं टेस्ट एनजी फाईल ही टेस्ट फोल्डर मधल्या रिसोर्सेस मध्ये ही आपली टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल आहे. ठीक आहे.
त्याच्यामध्ये बघा इथे मी फक्त काय ऍड केलंय, तर लिस्नर्स स्वीट आणि टेस्टच्या मध्ये मी लिस्नर्स ऍड केलंय टॅग, आणि त्याच्या आतमध्ये एक लिस्नर. हे ऑटोमॅटिक होतं, तुम्हाला माहिती आहे ना. फक्त हे टाकून एल टाकलं की आपोआप लिस्नर्स ऑप्शन येतो. ओपनिंग, तुम्ही जर तो ट्रँग्युलर बेस टाकलात आणि इथे परत एल टाकला तर लिस्नर्स ऑप्शन येतो आणि ऑटोमॅटिक पुढलं वगैरे सगळं येतं. सगळे रेडीमेड येतं, फक्त तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये बाकी सगळे रेडीमेड येतं. फक्त इथे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्हाला काय टाकायला लागतो, पार्ट टाकायला लागतो, की तो लिस्नरचा माय लिसन क्लास कुठे लिहिलाय तुम्ही. तर तो पाथ मी फक्त दिला कॉमच्या, कॉम पॅरामाउंट लिसनर्स, आणि त्याच्या आतमध्ये माय लिसनर्स नावाचा क्लास. हे फक्त एक स्टेप बाकी आहे. हे एकदा तुम्ही केलं की मग तुम्ही इलिजिबल झालात हे वापरायला. म्हणजे आता सगळं सेट, ऑल सेट आहे. आता तुम्ही जाऊ शकता. आणि आता ह्याला रन करायचं असेल तर तुम्हाला कसं रन करायला लागेल, जसं आपण नॉर्मल करतो ही टेस्ट ची एक्सएमएल फाईल तशी रन ॲज आणि टेस्ट ची स्विट. ठीक आहे. आणि हे एकदा तुम्ही रन केलं की आपलं प्रोग्राम एक्झिक्युशन सुरू होऊन जाईल. मी मध्ये काहीतरी दाबलं रे. ठीक आहे. एक्झिक्युशन चालू आहे आपलं. हा बघा. हं? त्याने आपोआप काय केलं, वरती जर तुम्ही वाचाल तर एक्सटेंट रिपोर्ट्स, त्या फोल्डर मधली हा पूर्ण पाथ दिलाय. एक्सटेंड रिपोर्ट डॉट एल नावाची फाईल ओपन झालेली आहे आपल्या इथे. ठीक आहे. आणि या फाईल मध्ये आता बघा जे जे आपण कॉन्फिगरेशन दिलं होतं ते सगळं कॉन्फिगरेशन इकडे तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पहिले तर सगळ्या टेस्ट केसची नावं बघायला मिळतील. व्हेरीफाय रजिस्टरिंग अकाउंट विथ ऑल फील्ड्स, विथ डुप्लिकेट ईमेल, मॅन्डेटरी फील्ड्स. ठीक आहे. जेवढे जेवढे आपण मेथड बघितल्या होत्या, व्हेरीफाय लॉग इन विथ इनव्हॅलिड युजर नेम, व्हॅलिड क्रेडेट, ह्या चार वाल्या आणि या तीन अशा आपल्या होत्या ना, सात होते ना टोटल. लॉग इनच्या चार आणि रजिस्टरच्या तीन, अशा सात मेथड होत्या आपल्या आतापर्यंत बनवलेल्या. ठीक आहे. तर त्या एक्झिक्यूट झाल्यात आणि सगळ्या पास झाल्यात असं तो म्हणतोय. हम्म? तर हे त्यांनी इथे सांगितलं. त्याच्यानंतर बघा त्यांनी प्रॉपर टायमिंग पण सांगितले, किती वाजता झाले आणि किती सेकंद लावलेत त्यांनी ते करायला. ठीक आहे. आणि ज्या ज्या गोष्टी आपण दिल्या होत्या त्या त्या गोष्टी त्यांनी इथे आपल्या दिल्यात. म्हणजे जर तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये तुमचा टाइम स्टॅम्प होता, टायटल होतं, आणि या रिपोर्टचं नाव होतं. ठीक आहे. कुठे गेलं रे ते. हे कुठे ओपन झालंय. एज मध्ये झाला असेल एज मध्ये. एज हम्म, बरोबर. हा बरोबर. तर बघा त्याचं नाव, ते टाइम. ठीक आहे. आणि आपण स्टेटस दिला होता तुम्हाला आठवते, इन्फो. ठीक आहे, इन्फो. तर ते सगळं इथे त्यांनी प्रिंट केलंय. ठीक आहे. तर आणखीन तुम्हाला जर पाहिजे असेल याच्यामध्ये, पुढे गेला. हा. तर बघा आणखीन तो तुम्हाला ऑप्शन किती देतोय बघा. मी तुम्हाला आता एक चार्टच्या स्वरूपामध्ये पाहिजे, तर तो प्रॉपर बघा सगळ्या चार्टच्या रूपामध्ये देतो की किती टेस्ट केस पास झाल्या, झिरो फेल झाल्या, सात पास झाल्या टेस्ट.
लॉग इव्हेंट्स काय आहेत मला पण माहित नाही की काय सांगतोय नक्की तो ते. तर असं म्हणजे तुम्हाला तो जास्त त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला तो देतो, आणि थीम तुमची जी आहे ती डार्क ठेवली आहे आपण. ठीक आहे, त्यामुळे असं सगळं ब्लॅक ह्याच्यामध्ये त्यांनी ते आपल्याला हे करून दिले. आणि बघा आता याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला टेस्ट केस पाहिजे असेल तिथे जर क्लिक केलं, तर तो त्या त्या टेस्ट केसचं इंडिव्हिज्युअल इकडे आपल्याला डिस्क्रिप्शन देतोय बघा राईट साईडला. असं इंडिव्हिज्युअल म्हणजे हे एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतोय. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला परत कस्टमायझेशन पण करता येतं आपल्याला पाहिजे असेल तर. ठीक आहे, तर असा साधारणतः असा आपला एक्सचेंज रिपोर्ट दिसतो. ठीक आहे, तर आता हा रिपोर्ट हा रिपोर्ट आपल्या याच्यामध्ये येऊ कुठे म्हणतो, त्याचा आपण जो पाथ दिलाय ना त्या फोल्डरमध्ये हा रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे टेस्ट डेटामध्ये, सॉरी टेस्ट आउटपुटमध्ये जर तुम्ही गेलात, तर तिथे एक एक्सटेंड रिपोर्ट नावाचा बघा हा फोल्डर बनतो. आणि तिथे हा एक्सटेंड रिपोर्ट डॉट एच टी एम एल हा तो रिपोर्ट प्रत्येकाच्या एक्झिक्युशनच्या नंतर तुम्हाला बघायला, इथून तुम्ही हा रिपोर्ट बघू शकता. हा रिपोर्ट पाठवू शकता तुम्ही तुमच्या ईमेलला वगैरे, कोणाला पाठवायचा असेल तिथून पाठवू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा एक्सटेंड रिपोर्ट आपल्याला असतो. टेस्ट इंजिन रिपोर्ट आणि एक्सटेंड रिपोर्ट, तर दोघी तुम्ही कम्पेअर करून बघा. आणि याच्यामध्ये आणखीन ज्या गोष्टी आपण ऍड करू शकतो, पण आता मी वेळ नाही घालवत. हम्म? याच्यामध्ये ऍड करून त्या रिपोर्टमध्ये दाखवणं वगैरे. ठीक आहे, त्या म्हणजे फाईल आहे ते मी तुम्हाला पाठवतो. ते तुम्ही ऍड टाकलेत म्हणजे याच्यामध्ये आणखीन 4-5 गोष्टी ऍड करण्याची, ऍज इट इज टाकलेत की तो कॉन्फिगरेशन बदलेल आणि ऍड होईल. ठीक आहे, ते पण म्हणजे याचा डिटेल जास्त पण असलेला आहे माझ्याकडे. पण आता त्याच्यामध्ये आपण वेळ नको घालूया. ठीक आहे, मेन आपल्याला मुद्दा कळला की 4 गोष्टी वापरून आपण एक्सटेंड रिपोर्ट कसं करतो. आणि एक प्रॉपर वे आहे, म्हणजे एक प्रॉपर पार्ट आहे आपल्या फ्रेमवर्कचा, त्यामुळे डोक्यात ठेवा. की फ्रेमवर्कचे काही गोष्टी असतात की तुम्ही कुठलं मॉडेल वापरलंय, म्हणजे तुमचं एकतर फ्रेमवर्क कुठलं आहे, हायब्रिड आहे, एस डी वन आहे, डेटा ड्रिव्हन आहे, की कसं आहे. त्यानंतर पेज ऑब्जेक्ट मॉडेल वापरले, पेज फॅक्टरी वापरले, काय वापरले त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे कुठले हे तर आपलं आधीच सगळं ठरलेलं असतं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अं, मग याच्यामध्ये तुमचं कसं तुम्ही डिवाइड केले फ्रेमवर्कला, म्हणजे किती फोल्डर्स किंवा कशा फोल्डर स्ट्रक्चर्स हे केले, त्याचा थोडासा आयडिया. आणि त्याच्यानंतर हा पण एक प्रश्न येतो की रिपोर्टिंग कसं केलंय. हा पण एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे की रिपोर्टिंग कसं करता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग टूल कुठले वापरता, त्याच्यामध्ये इंटरनली तुम्ही कुठले फ्रेमवर्क्स वापरताय, डिफॉल्ट वाले, टेस्ट एनजी वापरताय, बीडीडी कुकंबर काय वापरताय, अप्रोच कुठला अप्रोच वापरताय. ठीक आहे, जे युनिट काय वापरताय ते त्यांना सांगायला लागतं. आणि मग एक्झिक्युशन करायला फाईल कुठली आहे. हम्म, मग टेस्ट एनजी असेल तर वेगळं असेल, बीडीडी कुकंबर असेल तर वेगळी फाईल असते. ठीक आहे, मेवेन वापरता का, मेवेन कुठल्या लेवलला वापरता. आणि गिट म्हणजे स्टोअर कुठे करताय सगळं. आणि रन करताना लोकली करता की याच्यावर करता, टोटल आपल्या क्लाउडवर पण करता, म्हणजे सर्व्हरवर पण करता, रिमोटवर पण करता. हे असे काही प्रश्न त्यांना जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो. तर त्याच्यामधला एक महत्वाचा ऍस्पेक्ट आपण बघितलाय, तो म्हणजे रिपोर्टिंग. की आपण रिपोर्टिंग करण्यासाठी आपण सांगणार की आपल्या कंपनीमध्ये आपण एक्सटेंड रिपोर्ट वापरतो. तर त्याचे सगळे कीवर्ड सगळे लक्षात ठेवा, कालपासून आपण जे वापरलेत. ठीक आहे, स्पार्क मधला वापरतो आपण, त्याची साईटचं नाव, कुठे काय मिळतं, या सगळ्यांच्या साईटचीच नावं कुठेतरी लक्षात ठेवायची की कुठल्या साईटवरनं घेतो. हम्म, त्याचं थोडंसं सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, जरी हे वन टाइम करलं हम्म. तरी पण एक माहिती पाहिजे अंदाज. कारण आपण असं सांगणार आहोत की फ्रेमवर्क आपण बनवले. जर फ्रेमवर्क तुम्ही बनवलं नाही, बनवले असं सांगणार नसाल, फक्त एक्झिस्टिंग फ्रेमवर्क सांगणार असाल तर ठीक आहे, फक्त एक्सटेंड रिपोर्ट आम्ही वापरतो. आणि मग तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे की कुठल्या फोल्डरमध्ये तो स्टोअर होतो आणि कसा दिसतो. जर तुम्ही सांगणार असेल की एक्झिस्टिंग फ्रेमवर्क आम्ही फक्त वापरतो, मला काही 1-1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 2 वर्षाचा, थोडंच येतं, मग ठीक आहे. पण जर तुम्ही फ्रेमवर्क बनवलं सांगाल, तर मग कुठे मिळाला, कुठून घेतला, मग हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर असं डिपेंड्स करतं की तुम्ही काय सांगता त्याच्यावर तुम्हाला किती माहिती असलं पाहिजे आणि किती उत्तर द्यायची. ठीक आहे, तर हे होतं रिपोर्टिंग. त्याच्यामध्ये आपण रिपोर्ट नेम आणि डॉक्युमेंट टायटल कुठं दिसतंय आपल्याला रिपोर्टमध्ये? रिपोर्ट नेम आणि डॉक्युमेंट टायटल. हे जर म्हणता
रिपोर्टमध्ये ना, हो, एक कुठं मिनिट. तर दिसत असेल आपल्याला. हे वरती जे दिसतंय ना, हे बघा, हे टी एन हम्म. ऑटोमेशन रिपोर्ट. हे वरती फील्ड दिसते सगळ्यांना. हे येस. बघा, आपण ते डॉक्युमेंट टायटल जे आहे ना, हे राईट. टी एन ऑटोमेशन रिपोर्ट ठेवले. हम्म. तर ते आपलं इथे दिसतंय, हे टायटलला. ठीक आहे. इकडे जे हम्म. फील्ड जे आहे ना, त्याला ते ते दिसते. आणि इकडे जर बघाल या याच्यामध्ये, इथे वरती बघा, वरचा टॅब, त्याच्यामध्ये ट्युटोरियल्स निंजा टेस्ट ऑटोमेशन रिझल्ट रिपोर्ट असं दिसते. ठीक आहे. आता आपण काय करू, त्याचं नाव बदलू आणि याचं आपण नाव करू पॅरामाऊंट टेस्ट ऑटो रिझल्ट. ठीक आहे. आणि पॅरामाऊंट ऑटोमेशन रिपोर्ट असं करू इथे. आणि हा फॉर्मॅट आहे, हा आपण जसा ठेवू ना तसा होतो. म्हणजे तुम्हाला जसं बदलायचं असेल तुम्ही वेगळा पण देऊ शकता. ठीक आहे, हे आपल्यावर असतं. तर आता आपण जर स्पार्क रिपोर्टर घेतला, सॉरी, एक मिनिट, मला कीबोर्ड घेऊ दे. ती गडबड झाली. बाहेर गेले. हम्म. हा. तर आता याच्यामध्ये बघा, एवढ्या मेथड्स आहेत. म्हणजे तुम्हाला जेवढं जे काही करायचं आहे, तर त्या बऱ्याचशा मेथड्स तुम्ही याच्यामध्ये आहेत. त्याचं रिपोर्टर नाव असेल, त्यानंतर सेट प्रोटोकॉल असेल, टाइम स्टॅम्प तर आपण वापरले. त्याच्यानंतर रिपोर्टर नेम आहे काय तिथं. हा, रिपोर्टर नेम एक आहे. आणखीन एक मेथड आहे, हा ती. ठीक आहे, सेट थीम तर आपण इथली वापरलीच आहे. रिपोर्ट रिपोर्ट नेम वापरले, थीम वापरली आहे, डॉक्युमेंट टायटल वापरलं आणि हे वापरलंय. एक जी मेथड आहे ना, त्याने आपण ब्राउझर नेम वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना, त्या पण आपण घेतो आणि आपण त्या टाकतो. त्याची मेथड मला आता आठवत नाहीये. ठीक आहे, ते मी तुम्हाला ते पाठवतो. ते माझ्याकडे लिहिलेलं आहे सगळं. ठीक आहे, ते एक्स्ट्रा मेथड मी सांगतो. हा, तर हे तर तुम्हाला आता हे आपण चेंज केलेच काही. तर आता बघू आपण ते रिफ्लेक्ट होतात का. हे जे तीन आपण बघितलं होतं, आता आपण आपल्या रिपोर्टचं नाव बदललंय. आणि आता आपण काय करू, जाऊ तिकडं टेस्ट एन जी एक्सएमएल फाईल मध्ये आणि त्याला करू रन.
ते बघा आता इकडे आपलं नाव बदललं. पॅरामाऊंट हायब्रिड टेस्ट ऑटोमेशन रिपोर्ट आला. आणि टाइम स्टॅम्प बदलला. आणि आपल्या रिपोर्टचं पण नाव बघा वरती, इथे TN होते आधीचे, आणि आपल्या इकडे बघा टॅप PT ऑटोमेशन रिपोर्ट आला. पॅरामाऊंट ऑटोमेशन रिपोर्ट. ठीक आहे. टेस्ट ट्युटोरियल निंजाच्या जागी आपण इथे PT तर आपलं म्हणजे या नावं जशी आपण बदलू तशी इकडे रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे. तर अशा आणखीन पण गोष्टी आपण इथे देऊ शकतो. त्याच्या मेथड्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. आता मला एक्झॅक्ट ती सेट प्रॉपर्टीची एक मेथड आहे, पण त्याचं नाव विसरायला झालंय. आणि आता ते मी कुठे स्टोअर केली आहे ते मला आठवत नाहीये. ठीक आहे. ते मी तुम्हाला पाठवून देतो. आणि आणखीन काय डाऊट असतील तर विचारा. फेल झाली. ठीक आहे. ठीक आहे. तर म्हणजे थोडक्यात रिपोर्टर म्हणजे आपल्या याच्याच गोष्टी आपण करतोय की रिपोर्टमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, कुठे असल्या पाहिजेत, त्या गोष्टी फक्त इकडनं आपण बदलतोय कॉन्फिगरेशन त्याचं. हम्म, ठीक आहे. आता मी वेळ नाही घालवत हे कारण मला वाटतं हां बोलच नाही. एक 2 मिनिट आहे. हॅलो. ऑन स्टार्ट आपण एक लिहिलं होतं ना लिस्नर मध्ये ऑन हां हां. ऑन स्टार्ट. स्टार्ट. हां हे त्याचा कुठे होतो? हां याचं. हा, तर त्याचा यूज कसा झाला इथं म्हणजे? हां तर ऑन स्टार्ट म्हणजे कसं झालं, तर आता मेन लिस्नरचा हे काय आहे, पर्पज असा आहे की लिस्नर्स आपल्याला ती गोष्ट होत असताना ते कंटिन्युअस त्या गोष्टीचं, म्हणजे आता लिस्नर्स म्हणजे त्यांचं नावच बघा कसं आहे, ते लिस्नर्स म्हणजे ते ऐकत राहतात. ठीक आहे. तर म्हणजे ती गोष्ट, एखादी गोष्ट होते, काय होते ते त्यांना त्यावेळेला समजून त्याच्यानुसार कृती करण्याचं इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये असतं लिस्नर्समध्ये. हम्म. त्याच्यामुळे आपल्याला लिस्नर्स आपण आता कधी वापरतो, जसं की आता स्क्रीनशॉट आपल्याला काढायचे फॉर एक्झाम्पल. तर स्क्रीनशॉट आपण कधी वापरणार, तर आपल्याला टेस्ट केस फेल झाली तर स्क्रीनशॉट काढून उपयोग आहे ना. प्रत्येक स्टेपवर स्क्रीनशॉट काढून अननेसेसरी आपली मेमरी जाणार, बरोबर. त्याच्यामुळे असं काहीतरी पाहिजे की माझी टेस्ट केस जर फेल होते तरच स्क्रीनशॉट निघू दे. त्याच्यामुळे त्यावेळेला आपण ऑन टेस्ट फेल्युअर नावाचं एक मेथड वापरतो. तर ती मेथड म्हणजे काय असतं, तर लिस्नरची एक कपॅसिटी म्हणजे लिस्नरची एक वे की तो काय करतो की जर टेस्ट केस फेल होताना त्याला दिसली तरच तो त्या मेथडमध्ये घुसतो. म्हणजे ही लिस्नरची खूबी आहे. लिस्नर्स काय करतात, तर कंटिन्युअस लिसन्स करत राहतात कीबोर्डमध्ये. असं म्हणजे एक जनरल सांगतोय मी, म्हणजे ऍक्च्युली टेक्निकल टर्म थोडं वेगळे आहे. पण टेक्निकली ते वेगळ्या लेवलला या गोष्टी डील करतात, पण कन्सेप्च्युअली असं आहे की ते लिसन्स करतात कंटिन्युअसली. त्यांना कळतंय प्रोग्रामचा सेट काय येते, की ही टेस्ट केस आता सुरू झाली, आता टेस्ट केस थांबली, आता टेस्ट केस फेल होते, आता टेस्ट केस पास होते. हे लिसनर्सना कळतंय, त्यांच्याकडे ते इंटेलिजन्स आहे ना, म्हणजे लिसनर्सच्या कोडकडे. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतोय की जेव्हा तुला असं कळेल की एक्झिक्युशन स्टार्ट होते आपलं पूर्ण ओव्हरऑल, ठीक आहे, तर त्यावेळेलाच काय कर, तर एक्सटेंड रिपोर्ट हा आपला जो क्लास आहे ना रिपोर्टर, त्याचा जनरेट एक्सटेंड रिपोर्ट नावाची मेथड कॉल कर. कधी कर, जेव्हा आपलं एक्झिक्युशन सुरू होईल त्यावेळेला, म्हणजे सुरुवातीला. तर एक्झिक्युशन एकदा सुरू झालं रे झालं की मग तो याला कॉल देतो. मग याला कॉल दिल्यानंतर हा कॉल इथे येतो, आणि हा कॉल या एक्सटेंड रिपोर्टर मधल्या या जनरेट एक्सटेंड रिपोर्टर या मेथडला जातो. आणि मग ही मेथड कॉल होते. ही मेथड कॉल झाल्यानंतर काय होतं, तर हे सगळे जे आपण कॉन्फिगरेशन केलंय ते म्हणजे स्पार्कर रिपोर्टर वगैरे या सगळ्या गोष्टी लोड होतात आपल्या या ऑब्जेक्टमध्ये. आणि तेच एक्सटेंड रिपोर्टरचं हे जे ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, हे बघा हे ऑब्जेक्ट, ते इथे इथे आपण ज्यांत क्रिएट केलंय, इथे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाकल्या की कसं कसं करून पाहिजे. आणि हे लोडेड ऑब्जेक्ट आहे, ते रिटर्न येतं. आणि ते लेटर येऊन परत इथे येऊन थांबतं, म्हणजे पुढे हे सज्ज राहतं पुढल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि हे कधी झालं पाहिजे, तर सुरुवातीलाच झालं पाहिजे. तर मग पुढल्या स्टार्ट, आणि ऑन टेस्ट स्टार्ट म्हणजे काय, तर एक पर्टिक्युलर टेस्ट केस स्टार्ट झाली की तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. ऑन टेस्ट सक्सेस म्हणजे एक पर्टिक्युलर टेस्ट केस जेव्हा फेल होईल कुठली पण, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. ठीक आहे. ऑन फिनिश म्हणजे ओव्हरऑल फिनिश, आणि ऑन स्टार्ट म्हणजे ओव्हरऑल स्टार्ट. कळलं ना, म्हणजे ओव्हरऑल तुमचं एक्झिक्युशनच सुरू होते, तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन सुरू होते तेव्हा तुम्हाला हे करायचंय. आणि हे ओव्हरऑल फिनिश आहे. आणि हे इंडिव्हिज्युअल टेस्ट केसेस चालले. ठीक आहे ना. त्यामुळे आपल्याला जे ऑब्जेक्ट क्रिएट झालं पाहिजे, ऑब्जेक्ट ज्याच्यात लोड झालं पाहिजे, जे पुढे वापरलं जाईल, ते कुठे झालं पाहिजे, तर सुरुवातीला झालं पाहिजे. म्हणून ते ऑन स्टार्टच्या वेळेला आपण काय करतो,
त्याला म्हणतो एकदा रे एक्झिक्युशन सुरू झालं रे झालं की हे काम करून घे. मग हा ऑब्जेक्ट सज्ज होईल. मग जेव्हा एखादी टेस्ट केस सुरू होईल तेव्हा प्रत्येक वेळेला इकडे घुस आणि हे काम कर, म्हणजे त्याची इन्फो दे. जेव्हा एखादी टेस्ट केस पास होईल तेव्हा प्रत्येक वेळा इकडे घुस आणि त्याचा स्टेटस पास देऊन त्याचं नाव डिस्प्ले कर. ठीक आहे. असं आपण ह्याला काय सांगितलंय, आपण या लिस्नरला सांगितलंय इथे तुम्ही ते युज करा. एक्सटेंड रिपोर्टच्या ज्या गोष्टी आहेत ना ते इथे युज करा. कुठल्या जागी युज कराय ना ते सांगायला आपण कोणाला वापरतोय, तर त्याच्या मेथडला वापरतोय. कारण त्याच्या मेथड्स कडे ते इंटेलिजन्स आहे की पास झालं की फेल झालंय समजण्याचं, म्हणून ते त्या त्या वेळेला बरोबर तिथे जातात. म्हणजे पास झाली असेल तरच ती ही मेथड करेल. फेल झाल्यावर इकडे घुसणार नाही ती, त्यामुळे आपण चुकणार नाही कधी. आपल्याला काय पाहिजे, पास झाली तरच ही गोष्ट प्रिंट झाली पाहिजे. त्यामुळे जर पास असेल तरच हे प्रिंट होईल. ठीक आहे. नॉर्मलला नाहीतर प्रत्येक वेळेला फक्त एवढंच प्रिंट होईल. ठीक आहे. तर असं आपल्याला करून घ्यायचंय, म्हणून आपण लिस्नर्सचा मदत घेतोय आणि आपल्या एक्सटेंड रिपोर्टच्या त्या मेथड्स आहेत ते युज करतोय. ठीक आहे. म्हणजे स्टार्टला, सुरुवातीला एक्झिक्युशनला हे काम करून घ्या असं आपल्याला सांगायचं, म्हणून आपण फक्त ऑन स्टार्टला ती वापरली आहे. जरुरी नाही की ऑन स्टार्टला, आपण कुठे पण वापरू शकलो असतो ती. पण मग काय झालं असतं, ते सुरुवातीलाच नसतं झालं. मग एखाद्या मेथडला समजा आपण तिला वापरलं असतं ऑन सक्सेस मध्ये वापरलं असतं त्याला, तर मग पहिल्यांदा जेव्हा सक्सेस झालं असतं तेव्हा हा ऑब्जेक्ट लोड झाला असता. मग इथे या ऑब्जेक्टला हे लोडच झालेलं मिळालं नसतं ऑब्जेक्ट. मग इथे आपले टेस्ट केस फेल झाले असते, म्हटलं असतं अरे या ऑब्जेक्टमध्ये तर काहीच नाहीये, किंवा त्याच्या आतमध्ये कुठलं कॉन्फिगरेशनच गेलं नसतं. कारण त्याला लोड आपण जर खाली केला सक्सेसच्या वेळेला, तर सक्सेस होण्याच्या आधी ज्या टेस्ट केस सुरू होतील त्यावेळेला त्याचं लोडिंगच होणार नाही ना. त्याच्यामुळे आपण केअर काय करतो की जेव्हा सुरू होईल ना तेव्हा इमिजिएटली तो लोड व्हावा, म्हणून त्याला आपण ऑन स्टार्ट मध्ये टाकतो. या ऑन स्टार्ट, ऑन टेस्ट स्टार्ट या मेथड्स आहेत, जर मला आठवत असेल तर आपण काय केलं होतं, जेव्हा सोर्स केलं होतं त्या सोर्स मधून आपण ओव्हरराईड इम्प्लिमेंट मेथड केल्या होत्या, तेव्हा या मेथड्स बघा या सगळ्या आल्या होत्या. त्याच्यामधल्या आपण त्या 4 मेथड घेतल्यात. आणखीन या 4 बाकी आहेत बघा, ऑन टेस्ट फेल्युअर, ऑन टेस्ट फेल्ड, ऑन टेस्ट फेल्युअर, ऑन टेस्ट केव, या आणखीन बाकी आहेत, या पण आपण घेऊ शकतो. तर या बाय डिफॉल्ट आय टेस्ट लिस्नर क्लासच्या मेथड्स आहेत. क्लासच्या नाही, आय टेस्ट लिस्नर काय म्हणतात त्याला, इंटरफेसच्या मेथड्स आहेत जे अब्स्ट्रॅक्ट आहेत. त्याच्या आतमध्ये कोड आपण लिहायचा आहे. ते फक्त ते इव्हेंट सांगतात की फेल्युअर होईल तेव्हा मी